गुड मॉर्निंग। आज करायची आहे हरतालिकेची पूजा आणि आज उपवास पण आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठून मस्तपैकी आंघोळ केली आणि गॅलरीमधले आज एवढे सगळे फुलं काढून घेतले जे मी हरतालिकेसाठीच ठेवलेले होते की म्हटलं पूजेला मग एवढी सगळी फुलं उपयोगी येतील म्हणून। मग त्यानंतर हरतालिकेची पूजेची तयारी केली, पिंड काढली आणि जेवढं भेटलं सामान मला इथं तेवढं सगळं सामान घेऊन मी पूजा केली। आता ह्याच्यामधले मी ॲपल ठेवलाय, आता हा किती वेळ राहतोय माहीत नाही। इशूला ॲपल एवढा आवडतो, आता ती जास्त वेळ ॲपल देवासमोर ठेवील मला असं वाटत नाही। पूजा झाली की लगेच आई मला कापून दे असं बोलली। तो ॲपल मी चोरून ठेवला होता तिला, पण तरी पण तिने बघितलाच। तर अशी झाली माझी पूजा आणि दिवसभर उपवास आहे। त्यानंतर दुपारी मग मी मुलाला घ्यायला स्कूलमध्ये गेले। स्कूलमध्ये गेल्यावरती ना तिथं खूप लेट होतं, 20 मिनटं तर अशीच निघून जाते। त्यानंतर मुलाला घेऊन तसेच डायरेक्ट मी डेकोरेशनच्या दुकानामध्ये गेले, कारण मला काहीतरी फुलं घ्यायचे होते। घरी आले तर माझं मिशोचं पार्सल आलेलं होतं। काय हे म्हटलं बघावं, कारण 2 पार्सल मी ऑर्डर केले होते। ते पार्सल भावाने रिसीव केलं, त्यामुळे माहीतच नाही की त्याच्यामध्ये नेमकं काय होतं ते। तर याच्यामध्ये ना खूप छान फ्रीज मॅग्नेट आहे, जे मराठी महिन्यांचे नावं असतात ना ते मी मागवलेले आहेत, खास करून मुलांसाठी। त्यांना ते यावं, त्यांनी ते वाचावं म्हणून हे फ्रीज मॅग्नेट मी मागवलेलं आहे। एवढं सुंदर आणि एवढं स्वस्तात पडलं ना मला की मला ते खूप जास्त आवडलं। साईज मला थोडीशी छोटी वाटली, पण ठीक आहे असू द्या, काही हरकत नाही। त्यानंतर मग मी डेकोरेशनची तयारी केली।